हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन. आज आपण फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर हा प्रोग्राम पाहणार आहोत. तर फॅक्टोरियल म्हणजे काय? सुरुवातीला फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपण लिहून घेतो, रन करून घेतो, पण फॅक्टोरियल म्हणजे काय ते माहीत नसतं. तर फॅक्टोरियल म्हणजे एक गिवन नंबर असतो. सपोज आपण 5 हा नंबर घेतला, तर या 5चा डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डर कुठल्याही वेने आपण फॅक्टोरियल नंबर काढू शकतो. तर 5ला आपण डिसेंडिंग ऑर्डरने जाऊया. 5 × 4 × 3 × 2 × 1 डिसेंडिंग ऑर्डरने मल्टिप्लिकेशन केली, त्याला आपण फॅक्टोरियल म्हणतो. फॅक्टोरियल म्हणजे काय? एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्या नंबरची मल्टिप्लिकेशन करणे डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरने. जो रिझल्ट असेल त्याला आपण फॅक्टोरियल नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल 5 फॅक्टोरियल, 5 × 4 × 3 × 2 × 1 किती येतो? 120. काय केलं आपण? त्या नंबरची 5 4 3 2 1 डिसेंडिंग ऑर्डरने गेलो आणि त्याचं एकमेकांशी मल्टिप्लिकेशन केलं त्या नंबरची. शेवटी 120 हा 5चा फॅक्टोरियल आला. तर आपण हा फॅक्टोरियल म्हणजे काय हे आपल्याला समजलं असेल. आता आपण याचा प्रोग्राम पाहूया. फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबरचा प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर. तर सुरुवातीला 2 हेडर फाइल्स. यू नो दॅट हेडर फाइल्स इज नेसेसरी टू इनिशियल प्रोग्राम. हॅश इन्क्लूड stdio.h, then hash include conio.h. You know that hash is nothing but reprocessor directory, include is library function, std is nothing but standard, io means input output, .h is extension of header files. Same thing, hash include conio.h, hash is preprocessor, include is library function, cons means console, io means input output, .h is header file. Then void main, every program start with main function. प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात आपण मेन फंक्शन पासून करतो. एक मेन फंक्शन घेतला आपण void main, त्याला आपण ओपन केलं, ओपन करले ब्रॅकेट. त्यानंतर आपल्याला फॅक्टोरियलचा नंबर फाइंड करायचा आहे. तर फॅक्टोरियलचा नंबर काढण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स लागतील. तर कोणकोणते व्हेरिएबल लागतात? एक लागेल आय व्हेरिएबल, एक लागेल नंबर व्हेरिएबल आणि एक लागेल फॅक्ट इज इक्वल टू 1 हा एक व्हेरिएबल लागेल. 3 व्हेरिएबल लागले आपल्याला. त्यानंतर आता आपण प्रिंटएफ स्टेटमेंट घेणार आहोत. प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये इंटर अ नंबर. युजरकडून आपल्याला नंबर घ्यायचा आहे म्हणून आपण प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये इंटर अ नंबर घेतलं. आता स्कॅन ॲप करू आपण. %d अँड नंबर. जो नंबर आपण युजरकडून घेतला त्याला आपण स्कॅन करून घेतलं. आता प्रिंटएफ स्कॅनएप झालं. आता आपल्याला फॅक्टोरियल नंबर काढायचा आहे. तर फॅक्टोरियल नंबरसाठी काय लागणार आहे? आपल्याला लूप लागणार आहे. तर आपण फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल 3 लूप असतात. तर आपण फॉर लूपद्वारे प्रोग्राम पाहू. फॉर इज इक्वल टू फॉर इंटू द ब्रॅकेट आय इज इक्वल टू नंबर, आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1, आय मायनस मायनस. हा आपण फॉर लूप घेतला, त्याला आपण ओपन केलं. आता फॅक्टोरियल काढायचं आहे म्हणून आपल्याला काय लागेल? फॅक्टोरियलचा फॉर्म्युला लागेल. तर फॉर्म्युला काय? फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय. आपण फॉर्म्युला अप्लाय केला. त्यानंतर त्याला आपण क्लोज केलं. प्रिंटएफमध्ये आपल्याला जो फॅक्टोरियल आहे तो कशामध्ये स्टोअर होतो आहे? फॅक्टमध्ये स्टोअर होते. म्हणून फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज %d इंटू द ब्रॅकेट कशामध्ये स्टोअर होतं आहे? फॅक्ट नावाचा याचा स्टोअर होतो आहे. त्यानंतर गेट ch आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी आपण ते प्रोग्राम यूज केला. तर हा होता तुमचा प्रोग्राम फॅक्टोरियल ऑफ नंबर. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. 2 हेडर फाइल्स, एक मेन फंक्शन घेतलं. प्रत्येक प्रोग्राम मेन फंक्शनने स्टार्ट होतो. त्याला ओपन केलं. आता इंटिजर आय आणि नंबर 2 व्हेरिएबल लागणार होते आपल्याला, आय आणि नंबर. त्याला आपण डिक्लेअर केलं. INT का वापरलं? डेटा टाईप येतो. तर इंटिजर हा डेटा टाईप आहे. INT यासाठी आपण यूज केलं
जो आपण नंबर आहे, जो फॅक्टोरियल काढणार आहे तो नंबरमध्ये येणार आहे, म्हणून इंटिजर डेटा टाईप यूज केला. आय आणि नंबर दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि इनिशियलायझेशन फॅक्ट इज इक्वल टू 1. आता फॅक्ट इज इक्वल टू 1 इज इक्वल टू ऑपरेटर आहे, म्हणून त्याला आपण इनिशियलायझेशन म्हणतो. फॅक्टोरियल इज इक्वल टू 1, फॅक्टची व्हॅल्यू काय आली 1 आली. याला काय केलं आपण इनिशियलाइज केलं. आता इनिशियलायझेशन केल्यानंतर प्रिंटएफमध्ये इंटर नंबर, प्रिंटएफ स्टेटमेंट काय आउटपुट स्टेटमेंट आहे. इंटर नंबर युजरकडून आपल्याला नंबर घ्यायचा होता. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट अ गिवन नंबर, म्हणजेच काय युजरकडून आपल्याला नंबर घ्यायचा होता, म्हणून प्रिंटएफमध्ये आपण इंटर नंबर हा मेसेज पास केला. त्यानंतर स्कॅनएफ, त्याला आपल्याला काय करायचं होतं प्रिंटएफ नंतर स्कॅनएफ, कारण युजरकडून घ्यायचा म्हणून स्कॅनएफ यूज केलं. स्कॅनएफमध्ये %d, हा जो %d आहे हा %d काय यूज केला मी, कारण जो फॅक्टोरियल ऑफ नंबर आहे तो नंबर फॉर्मॅटमध्ये येणार आहे आन्सर, नंबर फॉर्मॅटमध्ये. फॉर एक्झाम्पल 5चा फॅक्टोरियल काय तो 120, हा काय झाला नंबर झाला, म्हणून इथं %d आपण वापरलं. %d काय यूज केलं, कारण इंटिजर डेटा टाईप आहे. इंटिजर काय यूज केलं, कारण नंबर आहे म्हणून इंटिजर आणि %d. त्यानंतर अँड नम, कशामध्ये स्टोअर होणार आहे तो नंबरमध्ये, म्हणून इथं अँड नम घेतलं आणि सेमिकॉलन. प्रिंटएफ आणि स्कॅनएफला सेमिकॉलन यूज केलं. प्रत्येक प्रोग्रामचं स्टेटमेंट एंड करण्यासाठी आपण सेमिकॉलन यूज करतो, म्हणून सेमिकॉलन घेतलं. त्यानंतर फॉर लूप, फॉर लूपमध्ये आय इज इक्वल टू नंबर, आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1 सेमिकॉलन आय मायनस मायनस. फॉर लूप कुठून कुठपर्यंत फिरतोय, सपोज 5चा फॅक्टर काढायचा असेल तर नंबर काय घेतला आपण इंटर नंबर, युजरकडून 5 घेतला तर 5 × 1 पर्यंत तो फॉर लूप फिरेल, म्हणून आपण फॉर लूप इथं इनिशियल कंडिशन 5 घेतली, फायनल कंडिशन 1 घेतले. त्यानंतर ओपन करली ब्रॅकेट, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय, हा काय फॉर्म्युला आहे. फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय. त्यानंतर क्लोज करली ब्रॅकेट, प्रिंटएफ फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर, जो फॅक्टोरियल काढायचा होता आपल्याला गिवन नंबर तो %d नंबर फॉर्मॅटमध्ये होता म्हणून, आणि कशामध्ये स्टोअर होत आहे फॅक्ट, म्हणून फॅक्टोरियल घेतलं. गेट CS ने आउटपुट जे असेल ते तुमचं आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी गेट CS फंक्शन आपण यूज केलं. क्लोज करली ब्रॅकेट. आता 1 बाय 1 आपण लॉजिक पाहूया प्रोग्रामचं. हा झाला प्रोग्राम. आता ॲक्च्युअली फॅक्टोरियल कसा काढतो आपण, तर हे पहा इथं काय केलं आपण, फॉर लूप आणि फॅक्टोरियल ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहेत. तर फॉरमध्ये आय इज इक्वल टू नंबर, आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1 आय मायनस मायनस. फॉर लूप कसा फिरतो, आय इज इक्वल टू नंबर, आयची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला नंबर, म्हणजेच आय इज इक्वल टू नंबर काय घेतला आपण युजरकडून 5 घेतला, मग 5 कशामध्ये इनिशियलायझेशन होतं आहे, कशामध्ये स्टोअर होतं आहे आयमध्ये, आयची व्हॅल्यू काय आली 5 आली. आता 5 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1, 5 हा ग्रेटर आहे ना 1 पेक्षा, मोठा आहे 1 पेक्षा, म्हणून तो सक्सेसफुल, म्हणजे जी कंडिशन आहे ती काय होईल ट्रू होईल. त्यानंतर पाहता इथं काय आलं मग फॅक्ट काय आहे तुमचा, हे पाहिजे 1 आहे, म्हणजे हा काय झाला 1 मल्टिप्लाय बाय आय, नंबरची व्हॅल्यू आयमध्ये काय आली होती तुमची 5, म्हणजेच पाहता इथं मी तुम्हाला लॉजिक सांगतो, फॅक्ट इज इक्वल टू आय म्हणजेच काय येईल तुमचा 1 मल्टिप्लाय बाय 5, किती झाला तुमचा 5, 1 × 5. त्यानंतर सेम फॅक्ट. आता हा फॅक्टोरियल 5 आला, 5 मल्टिप्लाय बाय, आता पहा 5 हा काय झाला 5. आता फॅक्ट इज इक्वल टू 1, आता 1 ॲज इट इज. आता काय होतं इथं 5 आय फॉर लूपमध्ये आय मायनस मायनस, आयची व्हॅल्यू काय झाली डिक्रिमेंट झाली, कितीने 1 ने. नंतर तो काय होईल मग तुमचा 4 होईल, म्हणजेच 5 × 4 किती झाला 20. सेम फॅक्ट इज इक्वल टू, आता 20 इथं येईल 20 × आता आयची व्हॅल्यू काय होती 4 होती, आता ती काय होईल मायनस मायनस 3 होईल. लूप फिरतोय, हा पहा कसा फिरतोय तो डिक्रिमेंट होतोय, 5 to 1 फिरवायचा आपल्याला, लास्ट कंडिशन 1 आहे म्हणून इथं काय होईल तो 3 होईल नंतर, मग 20 × 3 60. मग फॅक्ट इज इक्वल टू अगेन हा 60 × आता काय होईल बरं 3 होता, आय मायनस मायनस अगेन डिक्रिमेंट बाय 1, काय आला 2 झाला, 60 × 2 120. आता परत फॅक्ट इज इक्वल टू 120 × आयची परत काय होईल 1 होईल, आय मायनस मायनस म्हणजे 120.
त्यानंतर परत फॅक्ट इज इक्वल टू 1 मायनस मायनस होईल का? नाही होणार, कारण लास्ट कंडिशन काय होती? 1 होती. स्टार्टिंग काय होती? 5 होती. 5 to 1 पर्यंत फॉर लूप फिरला. नंतर फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट मल्टिप्लाय बाय आय, यानुसार तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली. पहा 5चा फॅक्टोरियल काय आला मग? 120. 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 किती आला? 120 आलं. तर फॅक्टोरियलचा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. तर नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये आपण इव्हन आणि ऑड नंबरचा प्रोग्राम